मोक्ष मिळवण्यासाठी नेमका कोणता मार्ग धरायचा? कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, तप, त्याग की आणखीन काही? समर्थ रामदास स्वामी या एका श्लोकात सर्व साधन मार्गाचा सार सांगत आहेत. ज्याच्या पाठीशी नामावरील दृढ विश्वास आहे त्याला इतर कोणत्याही साधनाची भीती राहत नाही असं समर्थ सांगतायत. श्लोक क्रमांक 76. नव्हे कर्मना धर्मना योग काही, नव्हे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. मागील 10 श्लोकामध्ये समर्थांनी साधकाला एकाच गोष्टीची सतत आठवण करून दिली आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा. एखादी गोष्ट पुन्हा 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 सांगितली तर ती मनावरती ठसते आणि त्याचा चांगला परिणाम होतो. समर्थांना भक्ती रुजवायची आहे, रामाबद्दल प्रेम निर्माण करायचं आहे, म्हणून समर्थ पुन्हा 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 ती एकच गोष्ट सांगतायत. प्रभाते मनी राम चिंतित जावा. रामाचे रूप, रामाचे गुण, रामाचे सामर्थ्य, नामस्मरणाची सहजता, देहदुःखावर त्याचा होणारा परिणाम आणि दिनांवर होणारी श्रीरामांची कृपा, हे सर्व सांगून आता समर्थ ह्या दशकाचा शेवट करत आहेत. ते म्हणतात, परमार्थाच्या मार्गावर अनेक साधना सांगितल्या गेल्या. कर्ममार्ग, धर्ममार्ग, योगमार्ग, भोगाचा मार्ग, त्यागाचा मार्ग. पण ह्या सर्वांचा सार जर कोणत्या एका गोष्टीत समावला असेल तर तो म्हणजे भगवंताच्या नामावर अढळ विश्वास. समर्थ सांगतात, नव्हे कर्मना ना योग काही. याचा अर्थ कर्म, धर्म किंवा योग निरर्थक आहेत असं अजिबात नाही. समर्थ स्वतः कर्मयोगी होते. त्यांनी समाजकार्य केले, शिवछत्रपतींना मार्गदर्शन केले, मठांची स्थापना केली, दासबोध लिहिला, करुणाष्टक, मनाचे श्लोक असं सर्व वाङ्मय निर्माण केलं. मग ते असे का म्हणतील? कारण कलियुगातील सामान्य माणसासाठी सर्व शास्त्रोक्त कर्मे तंतोतंत करणे फार कठीण आहे. समर्थांच्या काळात मोगलांचे आक्रमण होते, समाज अस्थिर होता. अशा परिस्थितीत सर्व वैदिक कर्मे, यज्ञ, याग, विधी यथासांग करणे सर्वांना शक्य नव्हते. आजची परिस्थिती काही वेगळी नाही. धावपळीचे जीवन, वेळेचा अभाव आणि मानसिक ताण. अशा काळात प्रत्येकाने मोठमोठी कर्मकांडे करावीत ही अपेक्षा वास्तववादी नाही. म्हणून समर्थ साधकाला सोपा आणि सर्व काळ लागू पडणारा मार्ग देत आहेत. ते म्हणजे नामस्मरण. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तू जे काही करतोस, जे खातोस, जे दान देतोस, जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. याचा अर्थ कर्म सोडू नको, पण कर्मामागे भगवंताचे स्मरण असू दे. समर्थांचाही नेमका हाच आशय आहे. ना धर्म. धर्माची व्याख्या अनेकांनी अनेक प्रकारे केली आहे. कोणी कर्मकांडाला धर्म म्हणतं, कोणी सदाचाराला धर्म म्हणतं, कोणी लोककल्याणाला धर्म म्हणतं, कोणी मोक्षप्राप्तीचा मार्ग म्हणजे धर्म असे म्हणतं. मतभेद अनेक आहेत, पण भगवंताचे नाम ह्या सर्व मतभेदांच्या पलीकडे आहे. नाम कोणत्याही पंथाचे नाही, ते सर्वांसाठी आहे. ना योग काही म्हणजेच योग मार्ग अत्यंत श्रेष्ठ आहे, पण तो कठीण आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा दीर्घ अभ्यास आहे. मन वारंवार विषयाकडे धावते. भगवान श्रीकृष्ण सुद्धा हेच सांगतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. म्हणजेच मन चंचल आहे, त्याला वारंवार परत आणावे लागते. पण नामस्मरणात मनाला आधार मिळतो. रामनामामुळे मनाला ध्येय सहज मिळते. समर्थ पुढे सांगतात, नव्हे भोगना त्याग. म्हणजेच हा अतिशय सूक्ष्म विचार आहे. फक्त भोगामध्ये सुख नाही,
आणि केवळ बाह्य त्यागातही अंतिम सत्य नाही. भोगाने तृप्ती मिळत नाही, आणखीन हवेसे वाटत राहते. त्याग केला तरी जर अहंकार राहिला तर त्यामागे बंधनच ठरतं. म्हणून समर्थ मध्यम मार्ग सांगतायत. नाम घेत राहा. नामामुळे मन शुद्ध होईल. मन शुद्ध झाले की भोग आपोआप मर्यादित होतील. त्यागही सहज साध्य होईल. एकनाथी भागवतात एकनाथ महाराज सांगतात की भगवंताचे नाम हेच कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधन आहे. कारण नाम घेण्यासाठी वेळ, काळ काहीही याचा विचार करावा लागत नाही. पैसा लागत नाही, विशेष पात्रता लागत नाही, जात पात धर्म हेही लागत नाही. फक्त लागते ती श्रद्धा. म्हणून समर्थ शेवटी म्हणतात, म्हणे दास विश्वास नामी धरावा. ह्या श्लोकाचा सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे विश्वास. नाम घेतोय पण मनात शंका असेल, मी नाम घेतोय खरं पण ह्यानं माझं चांगलं होईल का, अशी जर शंका मनात असेल तर इतके सोपे साधन खरेच प्रभावी आहे का, असाही प्रश्न मनामध्ये येतो. तर साधना खोलवर जात नाही. म्हणजेच अविश्वासाने केलेले किंवा घेतलेले नाम हे खोलवर जात नाही. विश्वास म्हणजे आंधळेपणा नाही. विश्वास म्हणजे असंख्य संत ज्या मार्गाने गेले त्यांनी अनुभव घेतला, मीही प्रामाणिकपणे हा मार्ग चालून पाहीन, ही श्रद्धा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, श्रद्धावान मनुष्यालाच ज्ञान प्राप्त होते. आणि पुढे सांगतात, ज्याच्या मनात सतत संशय असतो त्याला या जगात सुख मिळत नाही, ना परमार्थातही त्याला स्थैर्य मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नामावर अढळ विश्वास ठेव. आजच्या काळातही हे किती लागू पडते पहा. लोक अनेक प्रेरणादायी पुस्तके वाचतात, अनेक कोर्स करतात, अनेक गुरु बदलतात, नवीन नवीन साधना शोधत राहतात. पण एका साधनेवर वर्षानुवर्षे विश्वास ठेवून सातत्याने चालत राहत नाही. समर्थ म्हणतात, साधना बदलू नका, साधनेवरील विश्वास दृढ करा. राम नाम हे केवळ शब्द नाहीत, हे भगवंताशी जोडणारा एक जिवंत सेतू आहे. शेवटी समर्थ पुन्हा पुन्हा हेच सांगत आहेत, प्रभाते मनी राम चिंतित जावा. दिवसाची सुरुवात रामनामाने करा. कारण दिवस कसा जाईल हे आपल्या हातात नसते, पण त्या दिवसाची सुरुवात कशी करावी हे मात्र आपल्या हातात आहे. ह्या 10 श्लोकांचा सार जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा, परमार्थात सर्वात मोठे साधन म्हणजे भगवंताच्या नामावर अढळ विश्वास. कर्म करा, धर्म पाळा, योग करा, दान करा, पण ह्या सर्वांना प्राण देणारी गोष्ट एकच, ते म्हणजे रामनाम. म्हणून समर्थ अत्यंत प्रेमाने सांगतात, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकांप्रमाणेच इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.